हॅलो नमस्कार माझे सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर आता संध्याकाळचे 6 वाजले होते आणि हा व्हिडिओ म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारातील तिसरा गुरुवारचा आहे. जर तुम्ही पूजेच्या मांडणीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. काल मी तो व्हिडिओ अपलोड आपल्याच यूट्यूब चॅनलवरती केलेला आहे. तर आता वाजले होते संध्याकाळचे 6 आणि संध्याकाळी मी महालक्ष्मी देवीची कोणकोणती सेवा केली तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि जो पूजेच्या मांडणीचा व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत काल शेअर केला होता. आणि आता म्हणजे संध्याकाळची जी सेवा होती तर ती आता माझी चालू होती. तर तुम्हाला माहिती असेल तर मी जॉबसाठी बाहेरगावी राहतो आणि बाहेरगावी राहूनच ह्या सर्व ज्या काही सेवा आहेत तर त्या मी करत असतो. सुरुवातीला म्हणजे जेव्हाही आपण संध्याकाळी सेवा करतो महालक्ष्मी देवीची, नक्की तुम्ही तुपाचा एकतरी दिवा आवर्जून लावा. तर मी इथे पहिल्यांदाच तुपाचा दिवा लावून घेतला. जेव्हाही आपण महालक्ष्मी देवीची कोणतीही सेवा करतो तेव्हा तुम्ही तुळशीजवळ देखील एक तुपाचा दिवा नक्की लावत जा. तर माझी आता एकीकडे आता सेवा करणं चालू होती. सर्वात पहिल्यांदा जे आपले नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये महाराजांचं श्री स्वामी स्तवन दिलेलं आहे तर ते मी पहिल्यांदा वाचून घेतलं. त्यानंतर महाराजांची मी एक माळ जप करून घेतली आणि त्यानंतर मग सेवेला सुरुवात केली. तर सर्वात पहिल्यांदा जी महालक्ष्मी देवी आहे तर तिला मी म्हणजे हळदी कुंकू वाहून घेतलं. त्याचबरोबर जी काही पूजा मांडणी होती तर तिच्यावर देखील मी हळदी कुंकू वाहून घेतलं. त्यानंतर मग मी सेवेला सुरुवात केली. मध्ये सर्वात पहिल्यांदा जे श्री स्वामी स्तवन आहे तर ते मी वाचून घेतलं. त्यानंतर महाराजांची मी एक माळ जप करून घेतली आणि यानंतर सर्वात पहिल्यांदा दुर्गा स्तोत्र, महाकाली स्तोत्र, भूसूक्त, तंत्रोक्त, अन्नपूर्णा स्तोत्र, ऐश्वर्यदायक अन्नपूर्णा कवच, तर हे सर्व जे तुम्हाला मी आता सेवा सांगत आहेत तर ह्या सर्व सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत. तर यामधूनच ज्या काही मला सेवा करायच्या असतात तर त्या मी या सर्व पुस्तकामधूनच करत असतो. कारण आपल्याला कोणती सेवा कधी करायची तर हे माहिती नसते. आणि जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये नवीन असतो तर आता म्हणजे स्वामी सेवेमध्ये येऊन मला म्हणजे 2 वर्ष होत आहेत. त्यामुळे मला थोडीफार माहिती आता आलेली आहे की आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपले मंत्र देखील थोडे पाठ होतात. कारण जेव्हा आपण ते कंटिन्यू डेली म्हणजे थोडं म्हणत राहतो त्यामुळे ते मंत्र देखील आपले थोडे म्हणजेच मुखपाठ होत राहतात. त्यामुळे नंतर आपल्याला जास्त वेळ लागत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन असता तर तेव्हा तुम्हाला म्हणजेच मंत्र वाचण्यासाठी थोडेसे अवघड देखील जातात आणि थोडासा वेळ देखील लागतो सेवेला. आणि एकदा का तुम्हाला सवय झाली तर नंतर मग ते तुम्हाला सोपंच जातं, म्हणजे जास्त अवघड काही जात नाही. त्यामुळे मला देखील म्हणजे सुरुवातीला जास्त अवघड गेलं होतं. कारण म्हणजे संस्कृतमध्ये मंत्र स्तोत्र आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्याला वाचण्यासाठी थोडेसे अवघड जातात. त्यानंतर एकदा आपल्याला सवय झाली तर नंतर मग ते सोयीस्कर जातात. त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून हे पुस्तकातील नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे काही आपल्याला स्तोत्र मंत्र दिलेले आहेत तर त्याचा नक्की तुम्ही पाठ करत जा, जेणेकरून तुम्हाला नंतर सोपं जाईल. तर सर्वात पहिल्यांदा जे काही मी तुम्हाला सेवा सांगितल्या तर त्या सर्व मी सेवा करून घेतल्या. याचबरोबर महालक्ष्मी देवीचा म्हणजे जर तुम्हाला कोणती सेवा करणं शक्य झाली नाही तर फक्त ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करत देखील तुम्ही म्हणजेच 108 वेळा महालक्ष्मी देवीचा जप करू शकता. म्हणजेच जी आपली कमळगट्ट्याची माळ आहे तर तिच्यावर देखील तुम्ही महालक्ष्मी देवीचा जप करू शकता. जर तुमच्या घरी श्रीयंत्र नसेल तर तुम्ही नक्की आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करा. तर श्रीयंत्र तुम्हाला म्हणजे स्वामी केंद्रामध्ये देखील मिळून जाईल. नाहीतर मी खालती त्या त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल, तुम्ही त्यांच्याकडून देखील मागवू शकता. म्हणजेच ऑनलाईन साहित्य खरेदी करू शकता. माझं जे बरंचसं पूजेचं साहित्य आहे तर हे सर्व साहित्य मी ऑनलाईनच खरेदी करतो. कारण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की जिथे मी राहतो तर तिथे मला हे सर्व साहित्य उपलब्ध होत नाही. कारण हा बंगाली एरिया आहे त्यामुळे आपल्या देवांचं साहित्य इकडे मिळत नाही. त्यामुळे जे काही मला स्वामींच्या सेवेसाठी साहित्य लागतं, त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारासाठी जे काही मला साहित्य लागणार होतं तर हे सर्व साहित्य मी ऑनलाईनच खरेदी केलं होतं. आणि तुमच्यासोबत व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाते की आपण घरबसल्या देखील साहित्य मागवू शकतो. आणि जर तुमच्या जवळपास स्वामी केंद्र असेल तर तुमच्यासाठी फारच छान होतं. कारण स्वामी केंद्रामध्ये पूजेचं बरंचसं साहित्य आपल्याला मिळून जातं. त्यामुळे तुमच्याजवळ जर स्वामी केंद्र असेल तर तुम्ही देखील तिथून श्रीयंत्राची म्हणजे श्रीयंत्र घेऊ शकता. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करा. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये शंख नसेल, म्हणजे तुमच्या जर देवघरामध्ये तुम्ही शंखाची देखील स्थापना केली नसेल तर नक्की आवर्जून तुम्ही शंखाची देखील आता स्थापना करू शकता. म्हणजेच ज्या काही महालक्ष्मी देवीला प्रिय अशा वस्तू आहेत तर त्या तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये आणू शकता, जेणेकरून माता लक्ष्मी ही खूप प्रसन्न होते त्या वस्तूंची आपण सेवा केल्यामुळे. आणि सर्वात महालक्ष्मी देवीची प्रभावी सेवा म्हणजे जी धनलक्ष्मी कुंचम सेवा आहे तर ही सेवा नक्की तुम्ही आवर्जून करा. गेल्या काही महिन्यांपासून मी धनलक्ष्मी कुंचमची सेवा आहे तर ती करत आहे आणि याचा फार चांगला असा अनुभव मला आलेला आहे. नक्कीच मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करेलच. त्याचबरोबर जर तुम्हाला म्हणजेच कुंचम सेवेबद्दल
जास्त माहिती नसेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे कुंचम सेवेच्या रिलेटेड. तर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. म्हणजेच आपल्याला असं काही नाही आहे की आपल्याकडे जो धनलक्ष्मी कुंचम आहे तर तो असायलाच हवा. तर तुम्हाला म्हणजेच मनामध्ये इच्छा असली तर आपण घरबसल्या देखील सेवा करू शकतो. म्हणजेच जर तुमच्याकडे कुंचम नसेल आणि तुम्हाला जर सेवा करायची असेल तर आपल्या घरामध्ये नवीन एखादा ग्लास असतोच, तर त्यावरती आपल्याला शंखचक्र नाम म्हणजेच अष्टगंधाने काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये देखील आपण सेवा करू शकतो. कारण महालक्ष्मी देवीला म्हणजेच प्रभावी सेवा म्हणजेच महालक्ष्मीची खूप प्रिय सेवा अशी ही कुंचम सेवा मानली जाते. त्यामुळे नक्की तुम्ही आवर्जून ही सेवा करा आणि या सेवेची पूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही तो नक्कीच व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही देखील धनलक्ष्मी कुंचम सेवा करू शकता. आणि म्हणजेच आपल्याला जास्त देखील साहित्य लागत नाही कुंचम सेवेसाठी. तर तुम्ही बघितलं असेल तर जेव्हाही मी कुंचम सेवा करतो तर तेव्हा त्याच्या साईडला म्हणजेच जे दिवे आहेत तर ते मी प्रज्वलित करत असतो. आणि ते जे दिवे आहेत तर ते शंखचक्र दिवे आहेत. कारण भगवान विष्णूंना शंखचक्र नाम तर हे खूप प्रिय आहे. म्हणजेच भगवान विष्णूंचंच प्रतीक हे शंखचक्र असं मानलं जातं. त्यामुळे जिथे आपण भगवान विष्णूंची पूजा करतो तर तिथे महालक्ष्मी देवी असतेच. त्यामुळे जेव्हाही मी कुंचम सेवा करतो तर तेव्हाही मी हे 2 दिवे नक्की पूजेमध्ये लावतो. आणि त्याचबरोबर जो चांदीचा कॉईन होता माझ्या देवघरामध्ये तर तो देखील मी ते कुंचम सेवेमध्ये ठेवत असतो. कारण खास करून मी कुंचम सेवेसाठीच हा चांदीचा कॉईन बनवला होता. आणि हा चांदीचा कॉईन मी कोणाकडून बनवला याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याचबरोबर जे काही आता पूजेमधलं तुम्ही साहित्य बघत असाल तर तुम्हाला या पूजेतील म्हणजेच काही साहित्य आवडले असेल आणि तुम्हाला ते खरेदी करायचे असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करीन. कारण जे काही पूजेतलं साहित्य तुम्ही बघत आहात तर हे प्रत्येक साहित्य वेगवेगळ्या ठिकाणाहून मी घेतलेलं आहे. जर मागचं डेकोरेशन तुम्ही बघत असाल तर हे जे डेकोरेशन आहे तर हे देखील म्हणजेच मी इथे मार्केटमधूनच घेतलं होतं. जी मागची लाईटिंग तुम्ही बघत असाल तर हे सर्व जे डेकोरेशनचा भाग आहे तर तो मी रात्रीच तयार करून ठेवतो. म्हणजेच सकाळी जास्त मला पूजेला वेळ लागत नाही. आणि त्यानंतर आता सर्व माझ्या सेवा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता. यानंतर महालक्ष्मी देवीची जी आरती आहे तर ती मी करून घेतली. आणि यानंतर महालक्ष्मी देवीला मी नैवेद्य देखील दाखवून घेतला. कारण जेव्हाही आपण मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत करतो तर तेव्हा दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.